हा फोटो जर तुम्हाला समजला तर तुम्हाला सर्व आजाराची लक्षणं तुम्हाला जागीच कळतील. सर्वात अगोदर ह्या जनावराचं दूध हे घटतं. लक्षणीय घट होते. 20 लिटरची गाय तुमची 3 लिटर पर्यंत येऊ शकते. दूधही बंद होऊ शकते 2-1 लिटर पर्यंत जर तुम्ही लक्ष दिलं नाही तर. दुसरं म्हणजे चारा आणि पाणी सोडतंय. कोणताही आजार झाला तर तुम्हाला हे लक्षण कॉमन दिसतं की कोणताही गायला चारा पाणी सोडते, टेम्परेचर वाढतंय, ताप येतो गायला, वजनात लक्षणीय घट होते, डोळ्यातून, नाकातून आणि तोंडातून स्त्राव येतात, पाणी येतं, लाळ येते. त्यानंतर लसिका गाठी म्हणतात. जसं आपल्या टॉन्सिल्स असतात की आपल्याला काही रोग झाला तर इथं गळ्याखाली गोटीसारखा प्रकार टॉन्सिल्स सुचतात, त्याला लसिका गाठी म्हणतात. तेच जनावरांमध्ये लसिका गाठी असतात किंवा त्याला लिम्फ नोड म्हणतो आपण, ते सुचतात. जे अंगावर मोठ्या मोठ्या गाठी तयार होतात. सुरुवातीला आपण 5 पैशाचा कॉइन पाहिला असेल सगळ्यांनी. 5 पैशाच्या कॉइनच्या पेक्षाही छोट्या गाठी अशा अंगावर दिसायला सुरुवात होते. हळूहळू या गाठी वाढत 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 आपल्या शरीरावर 2 ते 5 सेंटीमीटर व्यासाच्या मोठे मोठे असे गोळे त्वचेवर तयार व्हायला सुरुवात होते. मोठ्या गाठी ह्या गाठी कित्येक महिन्यापर्यंत टिकू शकतात. या गाठीतनं असं होतं की गाठी पिकल्यानंतर गाठी फुटतात, त्यातनं स्त्राव बाहेर निघतो, घाण बाहेर निघते, रक्त बाहेर निघते. त्याचप्रमाणे ह्या गाठीत जर आपण दुर्लक्षित केलं तर छोटे छोटे किडे, आपण पाहिलं असेल की आपल्या एखाद्या वासराला किंवा एखाद्या गायीला जखम झाली, आपण दुर्लक्षित केली तर तिच्यात किडे पडतात, तसेच किडे यांच्या अंगावर पडतात. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे गायी खाणं पिणं सोडतात तर तिच्या तोंडात किंवा मुखात आणि श्वसन नलिकेत छाले तयार होतात, जेणेकरून श्वास घ्यायला आणि तुमच्या खायलाही सगळ्यात जास्त त्रास होतो. अंग शरीर उदर बारीक होते. पहिले सूज येते. मी पहिलेच बोललो की आता आपल्या शर्यती चालू झाल्या आहेत, सरकारने मान्यता दिली आहे. तर ह्या शर्यतीत जर बैलाचा पायातनच गेला तर काही कामाचा असेल का? तर ह्या बैलांच्या अंगावर उदरावर अशा सुजा येतात, सांधे सूज येते, लंगडायला सुरुवात होते जनावराला चालायपासून खूप त्रास येतो. त्यानंतर बैल हे कायमचे वांज होतात, त्यांना कोणतंही त्यांचं सिमेंट रेतन कामात येत नाही. नंतर गर्भवती गायी गाभण राहत नाहीत, कित्येक महिने माझावर येऊ शकत नाहीत किंवा कायमच्या वंधत्व त्यांच्यात तयार होते. आता जर तुम्ही बघितलं की युक्रेन आणि रशियाचं युद्ध चालू आहे, तर रशिया हा मोठा आहे, म्हणजे आपण समजू रशिया लंपी स्किन आजार आहे आणि युक्रेन हा गाय आहे. तर आता युक्रेनवर बाजू